नमस्कार मंडळी, चला पाहूया मजेशीर जोक्स. रात्री 2 वाजता त्याने डॉक्टरला कॉल केला. डॉक्टर, मला रात्री झोप न येण्याचा आजार झालाय. डॉक्टर, साल्या, मग आजार पसरवत का सुटलाय? मला झोपू दे की. लग्नाच्या मंडपात नवरा नवरीला म्हणाला, तुला माहितीये, लग्न होण्याआधी माझी 10 मुलींबरोबर अफेअर होती. नवरी मुलगी, वाटलंच होतं मला. आपल्या दोघांच्या कुंडल्या जुळल्या म्हणजे सगळेच गुण जुळलेच असणार ना. तर मंडळी, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अशाच भन्नाट विनोदांची मजा जर तुम्हाला घ्यायची असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. हळदीच्या दिवशी नवरा नवरीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचा माणूस कोण असतो? ज्याच्यावर दारूची सोय करायची जबाबदारी असते. एक आदमी की मौत के बाद उसका दोस्त उसकी पत्नी के पास आया. दोस्त, क्या मैं अपने दोस्त की जगह ले सकता हूँ? पत्नी, मुझे कोई एतराज़ नहीं है. कब्रिस्तान वालों से पूछ लो. हवालदार साहेब, आज आम्ही दारूचे भरलेला ट्रक पकडला. इन्स्पेक्टर, वा वा, शब्बास. हवालदार, आता काय करू? इन्स्पेक्टर, आता फक्त सोडा आणि चकण्याच्या गाड्या पकडा. पाण्याचा टँकर मी पकडून आणतो. डिग्री संपवून नोकरी शोधत असताना समजतं की युनिव्हर्सिटीवाले डिग्रीचं सर्टिफिकेट सरळ न देता पुंगळी करून का देतात? कोर्टात एक खटला अतिशय रंगात आलेला असतो. वकील, बाई, तुम्ही तुमच्या नवऱ्याला खुर्ची फेकून का मारली? बाई, काय करणार, टेबल मला उचलताच येईना. मी 12वीमध्ये असताना तिला प्रपोज केला होता. ती म्हणाली, नाही, मी तशी मुलगी नाही. मला अजून पुढे खूप शिकायचं आहे, खूप मोठं व्हायचं आहे. मला अगोदर माझं करिअर घडवायचं आहे. माझी ध्येय खूप मोठी आहेत. काल भेटली डीमार्टमध्ये. मला बोलली, सर, सामानासोबत पिशवी देऊ का एक्स्ट्रा? 5 रुपये लागतील. नवरा संपूर्ण रात्र बाहेर राहून सकाळी सकाळी घरी येतो. बायको रागाने, आता सकाळी 7 वाजता कशाला आले? नवरा, सकाळी सकाळी कशाला येत असतात घरात? नाश्ता करायला. बायकोने कुत्र्यासारखा मारला. दुकानदार रागाने, ओ बाई, जरा तुमच्या कुत्रीला आवरा ना, ती दुकानातील फळं चाटते. बघा, जरा लक्ष ठेवा. बाई प्रेमाने, लुसी डिअर, नको ग बेटा, ती फळं चाटूस. किती धूळ आहे ना त्यांच्यावर. ती पोटात गेली तर तब्येत बिघडेल ना माझ्या राणीची. नवरा, दिवसभर कुकिंगचे शो बघत असतेस, पण स्वयंपाक बनवायला कधी जमलाच नाही. बायको, तुम्ही पण कौन बनेगा करोडपती बघत असता. मी काही बोलले का? शांत. तर मंडळी, कसे वाटले तुम्हाला हे भन्नाट विनोद? हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा, जेणेकरून हसण्याचा आनंद सर्वांना मिळेल. आणि हो, सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या एका अशाच भन्नाट एपिसोडमध्ये. तोपर्यंत हसत रहा, मजेत रहा. धन्यवाद.